धडाकेबाज भाषण, विरोधकांवर सडकून टीका आणि कायम बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहणारं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेला प्रत्येक जण त्यांच्यावर निशाणा साधत असतो. सकाळी टीव्ही सुरू केला की 9 वाजता संजय राऊत जे बोलतात त्यावर दिवसभर प्रतिक्रिया येत असतात. मोदी शहा यांच्या बलाढ्य शक्तीला अंगावर घेण्याची हिंमत ठेवणारे, प्रसंगी तुरुंगात गेले परंतु तडजोड अमान्य केलेले असे एक खासदार, पत्रकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत राहिलेत. यात संजय राऊत यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं सध्याच्या राजकारणातील स्थान याविषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. 2019 साली महाविकास आघाडीची स्थापना असेल किंवा शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडणं असेल, संजय राऊत कायम फ्रंट फूटवर खेळलेत. भाजपला एक हाती शिंगावर घेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून BCom ची पदवी घेतली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. मात्र संजय राऊत यांचा मूळ पिंड हा राजकारणाचा नसून तो पत्रकारितेचा आहे. संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. सुरुवातीला राऊत हे लोकप्रभा या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. 1989ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यानंतर संजय राऊत 1993ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले. सामनामध्ये आल्यानंतर संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं लिहू लागले. मात्र राऊत ज्या पद्धतीनं लिहितात त्यावरूनही त्यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली. त्यांची शिवीराळ भाषा अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत. मात्र अजूनही ते कालबाह्य किंवा बाजूला गेलेले नाहीत. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी मातोश्रीच्या दरबारातील त्यांचं स्थान आजही कायम आहे. परिस्थितीची, काळाची गरज ओळखून ते पक्षासाठी भूमिका घेतात. बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा 3ही पिढ्यांसोबत जुळवून घेण्याचं कौशल्य संजय राऊत यांना जमलंय. शिवसेनेतील संजय राऊत यांचं स्थान किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी एक किस्सा हमखास सांगितला जातो. राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र स्वतः संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांच्या लिखाणाची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामा पत्र बाळासाहेबांच्या हातात पडतात त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजावण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती. त्यावेळी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी संजय राऊत यांनी माघार घेऊन शिवसेनेतच राहणं पसंत केल्याचं सांगितलं जातं. एकूणच काय तर थेट राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र लिहिण्यापर्यंत संजय राऊत यांचे ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध त्या काळातही होते. 2004 साली संजय राऊत हे पहिल्यांदा खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. तेव्हापासून आजतागायत ते राज्यसभा सदस्य आहेत. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर संजय राऊत यांचे देशाच्या राजकारणातील, खास करून महाराष्ट्रातील नेत्यांशी जवळचे संबंध प्रस्थापित झाल्याचं सांगितलं जातं. या नेत्यांमधलं एक नाव आहे ते शरद पवार यांचं. याच संबंधांचा फायदा 2019 साली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेनेला झाल्याचं बोललं जातं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 102 दिवस संजय राऊत यांना या आरोपांमुळे जेलमध्ये राहावं लागलं होतं. विशेष म्हणजे ईडीनं केलेले आरोप विशेष PML कोर्टात सिद्ध न झाल्यानं संजय राऊतांना या प्रकरणात 102 दिवसांनी जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांनी जेलमधून बाहेर येतात
केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा विरोधात रणशिंग फुंकलं आणि आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा इशाराही दिला। पत्रकारितेतून सुरू झालेला संजय राऊत यांचा प्रवास आज राज्यसभा खासदार ते महाराष्ट्रातील पॉवरफुल नेता इथवर येऊन पोहोचलाय। या प्रवासात त्यांचं फळड वक्तृत्व, आक्रमक शैली, बेधडक स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू राहिल्यात। मात्र त्यांची शिवीराळ भाषा आणि अनेकदा मित्रपक्षातील नेत्यांवर केलेल्या टीका यावरून ते अनेकदा लक्ष होत असतात। काहीही असलं तरी संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी एक मुलूख मैदानी तोफ आणि कोणत्याही परिस्थितीत न ढासळणारा बुरुज म्हणून उभे आहेत हे मान्य करावं लागेल। तुम्हाला संजय राऊत यांच्याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।